दाद्या, अरे असं काय बसलाय अंधार करून? काय नाही. तू ना एकदम भूतासारखा दिसतोयस. भूत तर नाहीस ना? दाद्या, मी तुला मारलं तरी तू एवढा शांत बसलायस. असं दाद्या माझं नाही बाबा, नक्कीच काहीतरी झालंय. हे काय नाही झालंय मला. तुम्हाला काय दुसरा विषय नाही का? मला काहीतरी झालंय एवढंच म्हणता तुम्ही सगळे. अरे दाद्या, ओरडतोयस कशाला? माझं काही चुकलंय का? पण मी असं काही वागली पण नाही. मग काय झालंय? आई काय बोलली का? नाही. मग बापू? नाही ग. मग कशामुळं असं? कुठली पोरगी काय बोलली का? हे शोभे, काय पण बोलू नकोस हा. आणि आधी ते पिक्चर बघायचे बंद कर. त्याच्यामुळे जास्त समजायला लागले तुला. समजतंय मला. मग काय करू? काय करू? माझा मार खाशील बरं का. मार मग. नाहीये का माझी इच्छा? मला मारायची इच्छा नाही. मग तर नक्कीच काहीतरी झालंय बघ. आईला सांगितलं पाहिजे आता. हे अगं काय नाही झालं. रात्री झोपत नाही, सकाळी उशिरा उठतो आणि आजकाल ते पुस्तकांकडे बी बघत नाही. हे सगळं कशामुळं? कशामुळे नाही? तू बशान आणि ती सुट्टी आहे ना मला, त्यामुळं. नक्की का? नाहीतर ते फिल्म मध्ये दाखवतात बाबा, कुठली पोरगी सोडून गेली ना की हे पोरं असं वागतात. ए बाबा, कुठली पोरगी काय नाही बोलली मला. तू बशान. बरं ते जाऊ दे. कपडे आणायला गेलतास ना? कसली घेतलीस कपडे? माहिती नाही. अरे कपडे आणायला गेलतास, आणलीस ना कपडे? नाही माहिती ग. बरं ते जाऊ दे. ती प्राजू दीदी कुठं आहे? प्राजू हा, असतील त्यांच्या घरी. बरं एक काम कर, दिवाळीला ना त्यांना आपल्या घरी बोलव. त्या लय भारी आहेत बघ, मला लय आवडतात त्या. नाही, का? त्या नसतील त्यांच्या घरी. असं त्या बोलल्या का तुला? हा. बरं. बरं तू कशाला आलतीस? अरे हा, आईने ना ते आकाशकंदील लावायला सांगितले. चल की. हे बाबा, मी नाही लावणार. तुम्ही तुमचं करा. अरे लावलाय, त्यात फक्त बल्ब लावायचा आहे. नाही. आता मी आईलाच नाव सांगणार आहे तुझं. हे संख्या ये की बाहेर लवकर. आई पण बोलवायला लागली. चल की आता.